चांडेलवरून ती म्हात्रे होणार आहे. तर तुला कसं वाटतंय तुझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न होतंय? लहानाची तिला मोठी केली आणि आता ती जात आहे. मला दुःख होतंय खूप. तिने माझं दात तोडलेलं आणि मी ते दाटत होते. हा माझा फेवरेट पार्ट आहे लग्नामधला. म्हणजे ज्या डिशेस असतात त्या आम्ही ट्राय करतो. नात आणि आजीचं नातं एक अटूट असतं, भारी असतं. हे पण मी तर साखरपुडा आणि लग्नाचं काय लोक जन्मतीचं एक्स्ट्रीम तिथून झलकला म्हणजे पायल पाटील. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये. लाईट बंद झालेली आहे. तर मंडळी आज आहे लग्न. काल तुम्ही हल्दीचा व्लॉग बघितला असाल. फटके मारून लाईटा चालू होतात. वो अलग ही लेवल का बंदा था. असा खूप भारी वाटतंय. आम्ही बालपणापासून सोबत, म्हणजे पहिलीपासून आम्ही सोबत आहोत स्कूलमध्ये. आणि तिचं आज लग्न आहे. आणि जेवढे आम्ही मित्र होतो काल हल्दीला, ते सर्वजण आम्ही सोबत होतो. म्हणजे शिकण्यापासून आजपर्यंतचा हा प्रवास. तर आज माझ्यासोबत आहे नीरज आहे, इकडं नीरज आहे, आणि पाठी विनीत आहे, आणि निहार आहे. तुम्हाला आता दिसत नसतील कालोखी वात्र, कारण की नीरज ठाकूरची गाडी आहे ती जरा बंद पडते, बॅटरी डाऊन आहे. बॅटरीने तो बल्ब खराब है यार. मी दिसते की नाही तर मलाच नाही माहीत. बट व्लॉग आज कुछ धमाकेदार होने वाला है. तो आज मी थोडंसं लेट झालं आहे, कारण की काल आम्ही हालत पूर्ण वाजवली, गाजवली, नाचवली. तर सकाळचे वाजले 5. आता आम्ही आलोय लग्नाला. हा बघा इकडे लग्न आहे, हा स्टेज आहे, इकडे पूर्ण सेटअप आहे, स्टेज आहे, लग्न झालेलं आहे. आणि दोघांना पण आता मी तुम्हाला भेटवणार आहे. काल प्रेरणाशी पण आपल्याला बोलताना आला, आणि घरातल्यांशी पण बोलताना आला. पण आज आपण तिच्याशी बोलूया 100 आणि 104% ऋषीशी पण बोलूया. मंडळी हा पहिला लुक आहे. हे बघा त्यांचा फोटोशूट चालू आहे. आता घरातच आहे, फोटोशूट चालू आहे. लग्न विवाह पार पडलाय. आणि इकडून आपला जायचं इकडे एंट्री आहे. हे बघा ही एंट्री आहे. हा आपला कालचा मांडव हल्दीचा. आणि इथं शूट चालू आहे. एकदम गोंडच वाटतात दोघंजण. हो 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 हो. नंतर तुम्हाला रील, व्हिडिओ, फोटो सगळं बघायला भेटणार आहे. वरमाय नवऱ्याची आणि नवरीची काकू शेटात. बाय एंट्री क्लास वाटतंय. हे बघा वेडिंग रिसेप्शन प्रेरणा आणि ऋषिकेश. आणि सुंदर असे फोटो पण आहेत त्यांचे. हे बघा मंडळी आता पोहोचलोय आम्ही. आणि इथे आपला बँड वाजतोय, इथे मानवंदना चालू आहे, बँड वाजतोय. आणि आमच्या करवले आहेत, ऋतू आहे, करीना आहे. तर तुला पकड जरा 2 मिनिटं चालेल काय? बसू दे, मी विचारते. तर तुझी मैत्रीण, तुझी बहीण, तिचं आज लग्न होतंय. तर तुला कसं वाटतंय? आनंदी असणार? आनंद पण आहे, दुःख पण आहे, कारण सगळ्या गोष्टीत मला तिची एकटीची साथ होती आतापर्यंत. पुढं पण असेल, पण थोडी माझ्यापासून लांबच जाणार. आधी जवळ होती. आणि हा क्षण कसा इमोशनल होता एंड ऑफ द वेडिंग. वाईट वाटतंय. असं ते पण ऋषी बघताच ना, तो सांगणार का की होऊन जाईल, माझ्याकडे नको ठेवूस. आणि आता आपण जाऊ करीनाला विचारू. हा
काय रडू बिडू नको हा. काय झाली तिला विचार मी किती असं बरं अंडे कसे काय भरले अंडे काल 2 भरले, आज किती भरतात ते? तिला विचार तर तुझी एक खास मैत्रीण, एकदम जिवलग जीवाचा आमचा प्रेरणा दांडेल प्रेरणा म्हात्रे आता तांडेल वरून ती म्हात्रे होणार आहे. तर तुला कसं वाटतंय तुझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न होतंय? मला भारी वाटतंय. भारी वाटतंय. आणि काय सांगशील तिच्याबद्दल 2 शब्द? ती तिच्यासारखी पोरगी नाही, कोणच नाही माझ्या आयुष्यात, कोण नाही. आणि तू आता तू थोडीशी इमोशनल होतास दिसतंय. माझ्या आयुष्यात तीच एकटी, दुसरी कोण, तिची जागा कोण नाही घेऊ शकत. आणि आता थोडंच म्हणजे पुढच्या वर्षी तुझा पण लग्न आहे, सो या सगळ्यांनी नक्की या. तर ही आपली घरी नाही ऋतू. तर सर्वांचे ओपिनियन घेतोय मी. आरवांचे जे लुक आहेत ना खूप सुंदर दिसतात, त्यांच्या घरातले असो किंवा त्यांच्या करवले असो. हे बघा काका नमस्कार. तर तुमच्या काकाच्या मुलीचा लग्न होतंय. काका आमचं जरा लाजरत, काका लाजरत म्हणजे काही जण असे बोलतात बघ कॅमेरा समोर आल्यावर नाही बोलायला होत. बट बघूया, मी ट्राय करीन घ्यायला. काका भारी आहेत. पण आमची सगळ्यांची लग्न झाली तरी आम्ही अशाच सोबत राहू पाहिजे. 100%. आणि बघा आज आम्ही सर्वजण सोबत आहोत, खूप दिवसानंतर म्हणजे वर्षानंतर सोबत आहोत. इथं विनीत आहे, नियर आहे आणि नीरज आहे. थोड्याच वर्षात यांची पण लग्न होतील, तर तो पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे. अशाच मजा मस्ती होणार आहे आणि आम्ही अशाच कायम सोबत राहू. फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुढची जे काय होईल ते तुम्हाला दाखवणार आहे. एन्जॉय करा. आणि इथे असं सुंदर असं गीत चालू आहे, शुभमंगल वाद्यवृंद बेंडकल उरण. हा बेंडकलचे आहेत सर्व. तर खूप असा सुंदर गीत बोलतात ते. आणि मंगलाष्टक पण त्यांचे खूप सुंदर असतात. कनानारलानी आपला नीरज ठाकूर, खास जीवाचा जीवलग दादा आमचा नीरज दादा. तर नीरज तुला कसं वाटतंय? एक नंबर. आमचे म्हणजे आपल्या ग्रुपमधून बहुतेक होता तरी भारी वाटते. खूप आनंद. विनीत ठाकूरकडे द्या. विनीत ठाकूर 2 शब्द काहीतरी. प्रेरणा राघवल कसा वाटतंय तुला? मस्त वाटतंय. काकू तुमच्या मुलीचं लग्न होतंय, तर तुम्हाला असं कसं वाटतंय? आनंदी आहात ना? खूप आनंद आहे आणि दुःखी पण आहे. दुःखी पण आहे कारण की होणारच. मुलगी माझी, मी लहान बोला तुम्ही, घ्या पकडा. लहानाची तिला मोठी केली आणि आता ती जात आहे. मला दुःख होतंय खूप. पण हा क्षण खूप सुंदर असतो. आपल्या मुलीचं लग्न होतंय आणि ती घर सोडून जाते, तो दुःख पण असतो आणि तेवढं सुख पण असते का ते. Yes. आनंदाने जात आहे. ते आनंदी म्हणजे आम्ही आनंदी. येस 100%. प्रेरणा ऐकतच ना. आणि त्यांच्या काकू पण आहेत. हा काकू पण आहे. काकू, तर काकू तुम्ही पण तिला मुलीसारखी मानता. तुम्हाला असं कसं वाटतंय? आनंद वाटते. ती नव्या आयुष्याची सुरुवात करते ना, म्हणून आनंद वाटतो. जवळ घ्या. ती नव्या आयुष्याची सुरुवात करते ना, म्हणून आनंद वाटतो. तर तुम्ही पण तिला लहानापासून मोठी होण्यापर्यंत बघितलात आणि तिचा आताचा जो प्रवास होता खूप सुंदर होता. आणि आता एंड ऑफ द डे जाईल, तर त्याच्यासाठी जमून आमच्यासाठी एंड ऑफ पण तिच्यासाठी नवीन आयुष्याची सुरुवात असेल. येस 100%. म्हणून आनंद वाटतो. नवीन आयुष्य तिच्यासाठी चांगलं आयुष्य असो. काकू काय बोलता? अरे तुमचे सारखे मित्र भेटल्यानंतर आनंदीच राहणार ना ती. आम्ही तिची सोबत पहिलेपासून आहोत आणि कायम सोबत राहू 100%. बरोबर आहे. तिला आम्ही पहिलीपासून आम्ही सोबत आहोत आणि अजूनपर्यंत आम्ही तसेच, म्हणजे आमची मैत्री. बरोबर आहे. सर्व मित्र तिचे आलेत. आम्ही सर्व सूट वगैरे घातलंय तिच्या लग्नाला. आम्हाला पण भारी वाटतंय आणि
काकू पण तुम्ही मस्त दिसता, काकू पण मस्त दिसतात. आणि बघूया अजून काय काय तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तिचं लग्न पार पडलंय, रिसेप्शन लुक आणि एंट्री आणि फटाक्यांची आतिषबाजी ती पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि विधी तिच्या काकाची मुलगी, पण ती एक अशी मैत्रीण आणि एक छोटी बहीण. तर तुला कसं वाटतंय आपल्या प्रेरणाताईचं लग्न होतं? मला खूप आनंद झालाय, बट तू बोल जे आहे ते बोल. झालाय बिकॉज ती जाणार आहे आता, आणि मी बिलीव्ह नाही करू शकत की तिचं लग्न आहे. लग्न कारण आहे. आम्ही मोठ्यांपासून म्हणजे छोट्यापासून मोठी झालो पर्यंत तुम्ही सोबत होता. हा, सोबत खेळलोय, मजा केली. खूप आठवते. आणि मला तर लहानपणाचं हे पण आठवते एक क्षण की तिने माझं दात तोडलेलं आणि मी तेच आठवत होते. आणि खूप मोठी झाली. आणि आज तिचा लग्न आहे. तर तुला असं मस्त वाटतंय ना, आनंदी आहेस ना? खूप मस्त वाटतं. आणि ती ऍक्च्युली ती इंटरनॅशनल जातेस ना तू बाहेर? हो, मी तर तू काय करतेस? मी MBBS करते. MBBS करते ती. आणि कुठल्या कंट्रीला जाते? युरोपमध्ये जॉर्जिया. ओके, जॉर्जियाला जाते, युरोपमध्ये. तर ती आज खास आपल्या ताईच्या लग्नासाठी बाहेरून आलेली आहे. आणि आशुताई पण आहे आपली. आशुताई काहीतरी 2 शब्द. तू पण तिला लहानपणापासून बघत आलीस आणि आज तिचं लग्न आहे, ताईचं लग्न झालेलं आहे मागच्या वर्षी. तर तुला कसं वाटतंय? प्रेरणाचं लग्न होतं आज. थोडंसं सॅड, थोडंसं तुझी काय की मी पण त्याच्यातून गेले. मस्त वाटतंय. मंडळी वेगवेगळे प्रकारचे ज्यूस आहेत. वॉटरमेलन, कुठला आहे हा? कुठला आहे? मोजिटो. आणि हा वाला मक्समेलन. नो ओके, ठीक आहे, चल. टकीला शॉट एक नंबर. हे भारी लागतंय. गोटान पिला मग त्या शॉट कशाला बोलतात? टक्कीला शॉट. तर मी ट्राय करतोय. हा माझा फेवरेट पार्ट आहे लग्नामधला, म्हणजे ज्या डिशेस असतात त्या मी ट्राय करतो. अजून चेस. अरे घ्या, लाजू नका. गाइस एक मक्स मेलन द्या ना. तो मक्स मेलन. थँक्यू. हे चेस. अरे घ्या. अरे हात दुखायला लागलं. चेस. अरे 2 पिलं. गाईस ती करी ना बघा, ती बोलते फोटो काढ, तर आम्ही तिला टाकून ज्यूस पिवायला आलो. भाई व्लॉग में मजा नहीं होगा, कुछ ऐसा कॉमेडी नहीं होगा तो क्या उसको मजा है क्या बताओ? हाँ ठीक. नीरा टाकून एक नंबर. इथे सर्व जेवायला बसले मंडळी, इथे सर्व जेवायला बसले. ऋतू आहे, ऋतूचा भाऊ, ऋतूची भाऊची वहिनी, बायको. काकू हाय, बरे आहेत ना? कसं लागते जेवण? आणि इथं नॉनव्हेज पाहिजे होता. प्रेरणा, ऋतू काय बोलते बघ. चालेल जेव्हा. काका तुम्ही बोलव नाही. लाजतात. आणि इथे सर्वजण जेवायला बसलेत आणि वेगवेगळ्या प्रकारचा फूड आहे, जे काय काय डिशेस आहेत तुम्हाला दाखवतो मी. तर हा माझा तुम्हाला मी प्रत्येक ब्लॉगमध्ये बघा लग्नाच्या मला डिशेस एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. तर मंडळी खाना खाणे का फोटो काढणे का ना, हे फोटो काढू झाला कारण की मला फोटो मगाशी बोललो ना तुम्हाला फोटो काढायचा आहे. तर इथे आधी आपण एक्सप्लोअर करूया. इकडे होती भजी, बटाटा भजी, पापडेंद्र, जिरा राईस आहे आणि आपली डाल, मटरेंद्र पनीर, मटर पनीर ना, मटर पनीर. आणि इकडे छोले आहे, इकडे पुरी आहे आणि ही पुरी आहे. आणि हे
गुलबाला जाम तिकडं हा पण सेम काउंटर आहे आणि हा पण सेम काउंटर आहे. खूप सुंदर वाटतं. आणि फायनली आता फोटो काढायला जाऊ. करीनाचा जो शब्द होता तो आता आम्ही पाळतोय का आम्ही आता झालं फोटो काढायला ना निहार. कधी येतोस लग्न? हा टाइम आहे. बोलवशील ना? 100 आणि 104%. 1001%. बस बस मग जिंकली इंडिया. चला. प्रेरणा कोण लागतं? नात. तर आई तिचं आज लग्न होतंय तर तुम्हाला कसं वाटतंय? मला वाईट वाटतं. माझ्या प्रेरणाचा एवढा माझ्या जीव प्रत्येक गोष्ट मला विचारणार कुठं असले आई चल मी तुला नेतोय घेऊन झाला घेऊन तुम्हा म्हणजे कुठली पण बाबा या नाचा आहे कुठं इथं जायचं आहे तर ती सोबत 50 रुपये मग तर आई 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 देणार का? कधी तिला नाही मी बोलू. बरोबर आहे. कारण की नात आणि आजीचं नातं एक अटूट असतं, भारी असतं. हे पण मी स्वतः जाऊ आहे ना म्हणजे तिच्या वडिलांना दम देऊन व्यवस्थित करून घेतलं. हा का? मग अरे वा. विचारावं हा ना. मग आईने केलं म्हणून आमच्या व्यवस्थित बस. बाकी काय आपल्या मुलांचा आपल्याला चांगला चांगले घरी जाऊ दे चांगला होते. माझ्या साई मुलींचा चांगला मी आणि मी असा ठरवला आपला भालन सोडणार नाही. आम्ही साई मुलांना भालन सोडलं नाही. बरोबर मला एक माणूस यायचा रे तिकडचा असं लग्न जमा मावशी तुम्ही किती ग्रेट आहात ज्या बोलल्या तसाच केला. मी बाबा कमी शिकलेले 8वी शिकलेली नाही पण तुमच्या बोलण्यावरून वाटत नाही तुम्ही असं चांगला बोलता सर्व. कुणाला नात म्हणजे आता 11 नातवंड. हा ना. पुन्हा सगळे किती इंजिनियर शिकतात काय बा. पण आई तुम्हाला किती मुली? मुली 5 आणि एक मुलगा. 5 मुली आणि एक मुलगा. लास्ट नंबर योगेश आणि योजू. ओके. ती पण लास्ट जुली. हा ना. एवढी माझी 6 काय पण किती सगळी नाही का. आम्ही कधी मुलांना पण नाही वाईट. आम्ही तर बाबा कमी याचे शिक्षण पैशात मुलांना जा ही बॅग घ्या आणि जा शाळेत काय. बरोबर आहे. पण आता असं तुम्हाला किती लागतंय. बरोबर आहे पण तुम्हाला असं आनंदी आहात ना तुम्ही? मी भाऊ माझा नातू आहे ना आता योगेशचा मुलगा तुला बोलत नाही त्यांच्या आई वडिलांकडे काहीच बॅग सुद्धा चैनी नाही लाव. हा ना. म्हणजे सर्व जो आजीचं काम असतं तर तुम्हाला असं म्हणजे आनंद वाटतो. आनंद वाटत. बरोबर आहे. तो येवाच्या अगोदर सर्व करून ठेवणार. बरोबर आहे. आणि बरोबर. रात्री झोपताना काय विचारेल आई तुम्ही पूर्वी काय नेतो तेव्हा कुठं राहतो तेव्हा कुठे जातो तेव्हा शाळेत काय तुम्हाला म्हणजे एवढ्या जुन्या गोष्टी मला तो आठवून देत. मला समाधान वाटतं. म्हणजे जे जे तुम्ही केलंय ते त्यांना जाणीव आहे. सगळं त्याला तू विचारून घेणार मला एवढा छोटा असून त्याला अक्कल. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि कधी पण मला नाही असं बोलणार नाही ओरडणार नाही काहीच नाही ना एवढं छान. आणि जी आता नात आहे छोटी तिला मी मांडीवर घेतली तरच झोपणार ती. रात्री पण आजीचं प्रेम अटूट असतं मी बोललो ना पहिले. रात्री उठली ना तरी कशी आजी पप्पा उठवले आई हिला घे झोप म्हणजे परत रात्री जी पण आपण- आजीच्या मायेच्या कुशीत झोप येते ती कुठंच नाही. असं तुम्ही आता अनुभव घेतला ना. घेतला आणि आम्हाला आमची पण पण आई आहे ती आम्हाला पण पण- मला खूप जास्त प्रेम आम्हाला करते. पण समाधान वाटतं. बरोबर आहे. बरोबर आहे. जेवला तुम्ही आई? तेच चालू आहे. जेवून घ्या जेवून घ्या. अजून कपडे नाही घालत. ते आता चालू आहे तिची रिसेप्शन लुक चालू आहे. तर 15 मिनिटच झाली ना आले. यो हा टाइम असतो ना रिसेप्शनचा तो म्हणजे त्यांना तयारी करायला टाइम लागतच. बरोबर आहे. कारण की आयुष्याचा खूप मोठा दिवस असतो हा. आनंद आहे तुम्हाला. बरोबर आहे. बरोबर. चालेल चला फोटो काढतो. बहिणीच्या लग्नाला मला बोलवा. 100%. आई जी बोलली ना खूप असं भारी वाटला. जो पिंकू ताईच्या लग्नात तू ड्रेस घातलेला असतो तू याचे चहा पाण्याला माझ्या नवरीला नाही बघले पाहिजे फक्त फोकस माझ्याकडेच पाहिजे म्हणून तर कलर ब्राईट. कारण की तो जो मागच्या वेळेला घातला तेव्हापासून आम्ही तिला जाम रोस्ट करत होते पिंक ड्रेस वर पासून. लग्नात मीच उठून दिसत होतो. मग तेच ना निसता गुलबाला जाम दिसत होते केला का सगळं इकडचं तुझे याच्यात तो घालणार आहे म्हणजे एक्स्ट्रीम लेवल. सॉरी चहा पाण्याला. हा तर साखरपुडा आणि लग्नाचं काय लोक असेल मग तिचं एक्स्ट्रीम. मी तो उभी आहे तर माझा ड्रेस तिथून झलकला माझे पायल पाटील. बघा आम्ही जेव्हा भेटतो ना तर कॉमेडीचा विषय 100 आणि 104% होतो. हा कारण की आम्ही खूप दिवस भेटलो नाही तर आमची आणि हिला भूक लागली. ओके चला जेवून घेऊ. आणि गोंडस मामी आणि गोंडस आपली दीदी. दीदी तुझं नाव? मला तिचं नावच नाही माहिती. 2 मिनिटं थांबा.
हा आता हे चालू होते 2 मिनिटं. तुझं नाव? याश्री. काहीतरी युनिक नाव आहे. आणि कालचा लुक तिचा खूप सुंदर होता, कोली लुक केलता. आणि आजचा पण खूप सुंदर दिसते बघा, किती क्यूट आहे. दीदी माईक आहे. हाय हाय. आणि मामी पण खूप सुंदर दिसत आहे. आणि काल पण मामींनी कोली लुक केलता, जास्त दाखवायला नाही भेटला कारण की गडबड चालू होती. पण तुम्हाला थोडं दिसेल हल्दीच्या ब्लॉगमध्ये. पण तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या बाचीचं लग्न आहे? खूप छान पण वाटते, आनंद पण वाटते आणि थोडा दुःख पण. मी प्रत्येक जणांकडून ऐकलंय का आनंद तेवढाच आहे आणि दुःख पण तेवढाच आहे, कारण की आपली लेक घरातून चालली. बाकी जेवलात? आता आम्ही जेवून घेतो, चला या अरे या. आता गाईज आम्ही जेवण घेतो. आणि बाबा हो गुलबाला जाम घेतलाय विनीतनी. गाईज मी एका याच्यात जेवणार आहे, एका याच्यात 2 टाका गुलाबजाम, गुलबाला जाम सॉरी. पुरी जास्त नको, तुला घे. नको घे पुरी घे, 2-4 घे. आज खास भोजन निहार पाटीलच्या सोबत. आणि हे छोले आहे, छोले नको मटर पनीर घे भाई. हम 1/2 करने वाले, सो पनीर ज़्यादा डालो. जवते का मस्करी करते हो बाबा. अब डाळ टाकली कंडीभर. रॉंग साईडची ये आलं ना आपण कुठे. आणि जिरा राईस बाय. व्हिडिओ पाहिजे ना बाय. आपला खास माणूस. तुझी प्रेरणा कोण लागतंय? प्रेरणा बहीण आहे. तर तुला असं कसं वाटतंय आपली मोठी बहीणचा लग्न आहे आज? खूप आनंदही होते आणि दुःख पण होते. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे का जे मी त्यांना विचारतोय, आनंद पण तेवढाच आहे आणि दुःख पण तेवढाच होते, कारण की आपली लेक चालली दुसऱ्या घरी. पण तू मस्त लुक आहे तुझा. जेवलास? जेवून घे. आम्ही पण जेवून घेतो. आमचं एक्सप्रेशनचीच आम्हाला समजतं का मी पुढं काय बोलणार आहे त्यांना. आवडी लोकात म्हणून बोबडी पण वळायला लागली आहे. पण जाऊ दे, मी बोललो असतो पण जाऊ दे आता काय जाऊ दे. केपडी तुमच्या सोबत मी जेवायला उठाला बसाला सगळीकडं येईन. तो बघ घेतला निहार पाटील आणि मी स्वतः एकत्र जेवणार आहोत. नाद आहे का आमचा? नवरा बायको तू लगीन कर अजून डोकऱ्या. 30 वर्षाचा झालाय 32. जर आर्यांच्या फॅमिलीमधून कोण ब्लॉग बघत असेल तर कॉमेडीचा विषय आहे, सॉरी काकू. आणि हाच तो 40,000चा प्रोडक्ट जो आपण एक्सप्लोर केलता प्रणित दादाच्या मुलीच्या बारशाला. ओके, तेव्हाचा तो कॉमेडीचा सीन होता याचा. जर बघितला नाही सर. यो काय आहे? तो ज्यूस आहे. यो काय आहे तो सांग. ग्रीनवाला त्या 2 अजून बस 2. तर आता इथं मंडळी बसली, पटापट जेवून घेऊ गाईज, टाइमपास नको. आणि आता त्यांची एंट्री पण होईल. आणि शेरासोबत आमची रील पण येणार होती, पण ती कधी येईल, कुठं येईल, कधी कसं काय माहित नाही. केपीटीचे मुलं लागला होते सगळे बघताना. बाबा बाय बाय, टेक केअर. मंडळी आता आम्ही जेवायला बसलोय, हे बघा. आणि ये दोघं वैभव वायल आणि अनिकेत पाटील. प्रेरणा किती लेट आले तूच नोटीस कर. आतापर्यंतचे व्लॉग मध्ये ये तुला दिसलेत का सांग. ये मला दिसलेच नाही अजिबात. आणि तुला पण नसेल दिसलं व्लॉग मध्ये.
आणि आता आम्ही झाले पॉकेट द्यायला आणि प्रेरणाचा आणि ऋषीचा लुक तुम्हाला बघायला भेटणार आहे. हाय, तुमचं नाव? प्रतिभा प्रशांत ठाकूर. हा, आणि तुमचे मिस्टर? तर यांचा मुलगा माझा फॅन आहे, तर थँक्यू ओळख दाखवल्याबद्दल. मस्त दिसता. जेवलात? आई, तुमच्या आई? ओके, आई हाय, बाय. चला. हा का? तुमच्या फॅमिलीची तुझी मम्मी, तुझी कोण असते मम्मी हा, आणि कोण असतं घरात? मम्मी, आई, पप्पा. सगळ्यांचे फॅन होतात. हा का? हो. म्हणजे पूर्ण कुटुंबाच्या? तू बाहेर सोबत असल्यावर जास्तच फॅन. हो, आता गेली ती, जस्ट आलेली. आणि बघतो आम्ही तुझं घर पण डेव्हलप काय केलेलं हा, रिनोव्हेशन केलं तर. ते पण आम्ही खूप बघितलं. काय बोलता? थँक्यू 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 सो मच. चालेल, चला, बाय बाय. बच्चा पार्टी भेटली आपली. या लाजमा काय 2 मिनिटं या. तर तुमचं नाव काय? तुझं नाव काय भाऊ? सनी. तुझा? आर्यन. तुम्ही बघता माझे व्हिडिओ? बघता? तुला नाही माहिती, व्हिडिओ बघता? तर बाबू त्याला सांग बघायला माझे व्हिडिओ. तू पण बघतोस? तुझं नाव? ईशांग. बाय, आपली बच्चावाटी काल सर्व सोबत होतो आम्ही, सर्व सोबत नाचत होतो हल्दीला. तर काल आपल्याला भेटता नाही आला, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतला नाही ना. थोडेसे दिसत असेल नाचताले ना. तू नाचत होतास की नाही? तो कायच नाही करत. जेवलात? मग वरातीला नाचाल की नाही? त्याला छोटा बच्चा वाटले गिलबिल. तर मॅम, आज आपल्या म्हणजे बालपणापासून आम्हाला बघत आलात तुम्ही. तुमच्या हाताखाली आम्ही अभ्यास केलाय, मोठे झालोय, आणि तीच आपली प्रेरणाचा आज लग्न आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? अगदी भरभरून आशीर्वाद देते, दोघांना खूप शुभेच्छा देते आणि दोघांचा संसार छान सुखाचा होऊ दे, आनंदात नांदू दे. हा, तिला शुभेच्छा देते आणि आशीर्वाद देते. थँक्यू. आणि तुम्ही पण एक उरण सभेच्या नगरसेवक झाला, त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला पण. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. मिस केला. आणि सर्वजण आपले, आपण जे मॅडमच्या हाताखाली नाचलेलो आहोत. आणि मला खूप आज छान आनंद झाला. माझी सगळी पोरं मला भेटली. खूप दिवसानंतर भेटलोय, मस्त वाटलं. सरपंच आणि खरंच एक महिलांचं नेतृत्व कसं करावं हे आमच्या लाडक्या सखीकडून शिकावं, अशी माझी लाडकी सखी सौभाग्यवती अनिता तयार. तुझा फोटो नाही काढला? 4 फोटो काढला इथे मॅडम, तरी पण असं करते. आज आपण जमलेलो आहोत आमच्या प्रेरणा आणि ऋषिकेशच्या लग्नासाठी, आणि आपण पाहिलं काही क्षणांपूर्वी की आमच्या प्रेरणाचे सगळे बेस्ट फ्रेंड दहावी बर्थच्या ग्रुपमध्ये सेकंड उपस्थित होता. आता प्रेरणा सोडून चालले, पण सोडायचं नाहीये तिला, अजिबात नाही. प्रत्येक एन्जॉयमेंट मध्ये ती तुमच्या सोबत असणार आणि आजचा इलाज पाहिजे. सो एन्जॉय डिअर आणि थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू. लहानाचं मोठं केलं, मुलीला एवढी जीवापाड सांभाळलं, प्रेम केलं तिच्यावर, ती एवढी लाडकी घरामध्ये सगळ्यांची, आणि आता पूर्ण कंठ भरून येतोय. कालपर्यंत नाही, आतापर्यंत ती आमच्या बरोबर होती, ती आता उद्यापासून आमच्या बरोबर नसणार. रीतिरिवाज आहे त्याप्रमाणे मुलीला दुसऱ्या घरी जावंच लागतं. तू दुसऱ्याच्या घरी जाऊन तुझे संसार करणार जड वाटतंय आम्हाला, म्हणजे भरपूर मिस करणार घरामध्ये सगळं तिला.
काहीच नवऱ्याने आणली इंडिवेअर ते आहे बघा गपका आणि ऑलमोस्ट वरात निघाली. काय करा वरात निघालेली आहे आणि मजा आली, ओव्हरऑल मजा आली. आणि आता हे बघा फटाके फुल आधीच माझी फटाके दिसते, फटाके चालू आहे आणि वाजलेत वरातीला 2 आणि आता गावात पण किती वाजणार आहे माहित नाही. तर ब्लॉग कसा वाटला ओव्हरऑल, तिचा पण एंड नाही केला तर हा एंड करतोय लग्नाचा. अजून नीरज आहे, निहार आहे आणि इकडे ॲडी आहे. निहार भाई, नीरज भाई, ॲडी आहे इथं. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. येस, प्रेरणा आणि ऋषीसाठी हॅपी मॅरिड लाईफ. काळजी घ्या, येतो.